हे आहे नाना खरे यांचं सुहास भोजनालय आणि हे कुठे आहे तर समोर एस टी स्टँड आहे. कुठला एस टी स्टँड आहे मी थोड्या वेळाने सांगणार आहे. आणि इथली ही लेजेंडरी प्लेस आहे. 70च्या दशकापासून साधारणपणे इथे ही जागा आहे आणि हे पुण्यात नाही आहे आधीच सांगतो, कारण तुम्हाला थंबनेलवरनं कळलं असेल कुठे ते, पण मी जास्त डिटेल्स लवकरच सांगणार आहे. ओके, अशा रीतीने फायनली थाळी आलेली आहे आणि थाळीमध्ये किती पदार्थ आहेत मी चेक करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. सो हे छान मस्त 12 पदार्थ आले आहेत. तर मी एक एक चमच्याने त्याची चव घेऊन तुम्हाला सांगतो हे कसे आहेत ते. त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा ही तोंडल्याची भाजी. टिपिकल कोकणी मसाला, मालवणी स्टाईल, थोडासा सॉफ्ट, जंटल, टेस्टी. अशा प्रकारचं तोंडलं खायला फारसं मिळत नाही आपल्याकडे. छान आहे आणि जमलेली आहे. नेक्स्ट भेंडीची भाजी. साऊथ इंडियन स्टाईल जी असते मऊ, त्यांच्यात लिचपीची हे झालेली, अतिशय छान, मस्त टेस्टी आहे. बेसिक मसाला वापरलेला, तिखटाची एक बेसिक चव आहे त्याच्यामध्ये आणि छान जमलेली भाजी आहे. पुढे ही उसळ आहे. कसली उसळ आहे? पुढे ही उसळ लाल चण्याची. ब्रिलियंट उसळ, अतिशय ब्रिलियंट आहे, झकास, मस्त जमलेली आहे. तिन्ही पदार्थ आतापर्यंत जे खाल्ले ते तिन्ही आवडलेले आहेत. प्रत्येक गावाला एक असे ट्रॅडिशन असते. त्यातलं ट्रॅडिशन म्हणजे हे सुहास भोजनालय हे पेणच्या एस टी स्टँडच्या एक्झॅक्ट समोर आहे. तुम्हाला जर का मध्ये मध्ये गावांची नावं वगैरे ऐकायला आली त्या एस टी स्टँडवरनं, हां, तर तुम्हाला असं अजून कुठलं ठिकाण माहिती असेल जिथे जेवायला बसलं की गावाची नावं ऐकायला येतात एस टी स्टँडची, तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. पुढे मी चेक करतो इथे यांची आमटी. कोकणातली आमटी नेहमी स्पेशल असते. यांची बघूया. मस्त कोथिंबिरीचं वरती लेअर आहे, ओला नारळचा त्यात बेस्ट केलेला टाकलेला आहे. अतिशय बेसिक मसाला आहे, टोमॅटोचा त्याच्यामध्ये अंश आहे. मस्त. आत्तापर्यंत जे खाल्लेले 1 2 3 4 चारही पदार्थ आवडलेले आहेत. पुढे कोशिंबीर. नॉर्मल कोशिंबीर आहे, टोमॅटो आणि कांदा, नथिंग स्पेशल अबाउट इट. आता मी महत्त्वाचं म्हणजे पोळी चेक करतो. तर पोळी ही चपाती कॅटेगरीमध्ये, मल्टीलेअर नाही, चपाती कॅटेगरीमधली पोळी. आता मी खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये काही वाटलं तर नक्की सांगतो.
तोंडल्याची भाजी ओलसर आहे आणि बेसिक मसाले काय चवीची मॅजिक करू शकतात त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ही भाजी आहे. अमेझिंग, आवडलेली आहे. नृसिंहवाडीला गेलं की तिथलं जे खाण्याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सोमण्यांची थाळी. वाईला गेलं तर बंडू गोऱ्यांची थाळी. पुण्यामध्ये जुनी बादशाहीची थाळी, हे बादशाही तेच आहे पण त्यांची जुनी जी थाळी पूर्वी मिळायची एक 15 वर्षापूर्वीपर्यंतची ती. तसं ते प्रत्येक गावाचं एक वैशिष्ट्य आहे. तसं इथे काही तामझाम नाही, काही नाही. चवींचा त्यांचा जो बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत त्या त्यांनी मास्टरी केलेली आहे. खाताना अतिशय छान आणि मी खूप नशिबान समजतो मला स्वतःला की मी सगळ्या ठिकाणी जाऊन हे खाऊ शकतो आणि माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. अतिशय छान जमलेली ही थाळी. इंटरव्हल झाला आहे, आता याच्यापुढे मी कंटिन्यू करतो. काय वाटलं तर नक्की सांगेल. चटणी लसणाची हिंट आहे, मस्त परफेक्ट. कोथिंबिरीची टेस्ट, दह्याचा बेस आहे, त्यामध्ये जिरा त्यामध्ये आहे प्रमाणामध्ये. अतिशय जमलेली टेस्ट आहे या चटणीची. थोडीच वाढलेली आहे, चाटून खायची तेवढीच चटणी असायला पाहिजे तेवढीच त्यांनी वाढलेली आहे आणि ते वाढवू शकतात अजून पण बस. लोणचं मी टेस्ट करतो. कोकणातलं लोणचं कैरीचं आहे, प्रॉपर आंबटपणा उतरलेला आहे. ते डोळ्यावरनं वगैरे कळत असेलच. मस्त लोणचं आहे. आपल्या सिटी साईडला असं लोणचं काही अनुभवायला फारसं येत नाही. आपण ब्रँडेड नॉर्मली घेतो, घरी गेलं तरी एवढं छान होत नाही. मी बऱ्याच सगळे लोणची खातो, जमलेलं आहे. पूर्वी अशी लोणची पुण्यामध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळायची. JW मॅरियट आहे, तिथे वर शाकाहारी म्हणून होतं आणि त्यांच्याकडे असं लोणच्यांचा एक मोठा रॅक ठेवलेला असायचा आणि तिथली जी लोणची आहे ती अमेझिंग. तशी लोणची परत मी कुठं बघितली नाही. सो मी त्या ठिकाणी खास जेवायला गेलो तर ते लोणच्यांसाठी जेवायला जायचो. दॅट वॉज शाकाहारी ॲट JW मॅरियट, सेनापती बापट रोडला आपल्या. इथे पेनची स्पेशालिटी आहे ते म्हणजे इथले पोहे आणि हा जो दिसतोय हा पोह्याचा पापड. तर तो कसा आहे चेक करतो. कुरकुरीत म्हणजे आपण ज्याला खिच्चे म्हणतो, मिरगुंड म्हणतो, त्याचा बराचसा मोठा भाव आहे. अतिशय टेस्टी आहे, अतिशय फ्रेश आहे. ऑफकोर्स इथे बनवत असल्यामुळे तो फ्रेश असणारच आहे आणि जकास आहे. बट मी आता पेणमधनं जाताना एक भरपूर असे पोह्याचे पापड घेऊन जाणार आहे. छान आहेत, मस्त आहेत. येस, नाही सांगतो मी. सो कोकणामध्ये भात एवढ्या क्वांटिटीमध्ये आलेला आहे. सो 2 पोळ्या होत्या, हा भात आहे, उरले ते ताक. ॲसिडिक आहे, माइल्ड जे पित्तशामक ज्याला म्हणता येईल हे टाईपचं आहे ताक आहे. छान आहे. अख्ख्या भारतभर थाळ्या खाण्याचा योग आला मला नशिबाने. आणि असं म्हणतात की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तसं भोजनालय किंवा खानावळामध्ये चालण्यासाठी म्हणून एक स्पेशल पदार्थ असतो तो म्हणजे आमटी. आणि आमटी जर बनवायची तर मी खरंच सांगेन कोकणस्थ लोकांनी म्हणजे कोकणात राहणाऱ्या लोकांनी. अमेझिंग आमटी. सगळं ताट पूर्णपणे संपलेलं आहे. परंपरेप्रमाणे काही शिल्लक नाही आहे आणि बर्फ ढेकर झालेली आहे. तृप्त वाटायला लागलेलं आहे ऑलरेडी. अमेझिंग, मन सुखावून टाकणारी ही थाळी आहे. आणि हा मे महिना ॲक्च्युली चालू, बाहेर ढग वगैरे आलेले आहेत. आता रात्रीची वेळ आहे, ढग वगैरे आहेत, उकाडा वगैरे भरपूर आहे, पण ते सगळं सहन करून मस्तपैकी ही थाळी मी संपवू शकलेलो आहे. माझ्याकडनं या थाळीला परत रेटिंग झिलियन, बिलियन, ट्रिलियन काय असेल तेवढे सगळे स्टार्स. आणि हो, लोक म्हणतात की तुम्ही पदार्थांना ते नावं ठेवत नाही, सगळेच चांगले कसे लागतात वगैरे वगैरे. हे सगळेच चांगले कसे लागतात तर काही पदार्थांना मी सांगतो की आलं नाही आहे, मीठ नाही आहे, मिरी नाही आहे वगैरे वगैरे सांगत असतो मी, नाही असं नाही. पण सगळ्याच पदार्थांची चव घेण्याची जी काही प्रोसेस आहे ते मी व्यक्तिशः शिकलेलो आहे, तेव्हा मला ती घेता येते. आणि बराच काळ आधी उपवास केल्यामुळे ती जी चव लागायची जी प्रक्रिया ती खूप छान घडते. तुम्हाला हवं असेल तर करून बघा. 16, 18, 12, 22, 24 तास फास्ट करायचा आणि मग खायला यायचं. तुमच्या चवींची जी सेन्सिटिव्हिटी आहे जिभेची प्रचंड ग्रेड वर गेलेली असेल. मी मित्रगुरू सॅन ऑफ पेणमधून पुन्हा भेटूया आपण परत कुठल्या तरी अशाच थाळीच्या ब्लॉगमध्ये. शुभम भवतु.